वेलकम टू टुडेज व्लॉग. आज आहे जरा थोडासा आमचा शॉपिंग डे. आणि अजून काय डे? हा तुझा जो आहे हा ना, हा आणि हे माझे जे केस वाढलेत ना, माझे जे हे घरट, ते आम्ही कापायला जाणार आहे. जर बिकॉज तेरा भाई मंडे से थोड़ा शिफ्ट चेंज कर रहा है. नवीन लोकांमध्ये चाललोय जरा थोडं. नवीन मुली दिसतील मग त्याला बच्ची मुली बिलींचं काय ह्याच्यात घेणं देणं नाही. मी नवीन टीम मुलांसाठी मग तू एनिवेज. आणि मागचे जर आपण 1-2 महिन्याचे व्लॉग्स बघितले असेल, चैतन्याचंच ट्रान्सफॉर्मेशन होतं, चैतन्याचं शॉपिंग होते. अरे वैष्णवी कुठे आहे? मग आज तू पण हेअर वॉश घे ना बच्ची, तुझं पण हेअर वॉश टाक. मी घेणारच आहे सर, आय डोंट नीड युअर अप्रुव्हल. तर हा स्वतः म्हणलाच नाही. मी म्हणले की चैतन्या तू केस कटिंग करत बसतो ना, तोपर्यंत मी बोर होते, तर मी हेअर वॉश करते. आता मी जेव्हा शी करत होता ना, त्यावेळेस मला हेच विचार करत होतो की तुझा असं शॉपिंगचा ब्लॉग वगैरे काय आलाच नाही ग. तर मी आजही करणार आहे थोडीशी शॉपिंग, जर मला काही आवडलं तर, आणि हेअर वॉशही करणार. पण वैष्णवी खूप कपडे, तुला शॉपिंगची गरज नाही. ओके ठीक आहे, चालेल, बाय. भेटू आता दिनचर्या तुम्हाला दाखवताना. हे काय तोंड ये काय सुंदर तोंड आहे ना बाबू. माझ्याबद्दल पण असं बोलत नाही हा. आणि मांजरी काय सुंदर तोंड आहे. माझ्या तोंडाबद्दल एकदा तरी बोललाय का काय सुंदर तोंड आहे? ते सगळे रील्स मिलियन मध्ये गेलेत, कळलं का? आता मी लास्ट टाइम पण लॅक्मे मध्ये आलो होतो ना, तर सीन झाला. तो लास्ट टाइम मला होता ना, तो भेटला. त्याला म्हणले यार आता तू अवेलेबल नाही तर दुसऱ्याकडनं कट करतो. मला असं वाटतं त्याला वाईट वाटलं असेल थोडंसं. ठीक आहे, आता काय, आता टाईम नाही यार पोरांना आपल्याकडे. टाईम मॅनेजमेंटमध्ये करायला लागतं थोडंसं. हा, हे आता मग तेरे भाई का बिफोरचा लुक, नंतर येईल आता आफ्टरचा लुक. कसलं आहे टोपलं, डेंजर ना. आज जरा फेड केलं ह्या वेळेस साईडने असं. आणि आपले वैष्णवी मॅडम तिथं हे करतात, काय म्हणतात, केस धुतात. बरं आहे ना, त्यांना पण काहीतरी थोडंसं. हा कसला आहे बुगा? अजून वर कट व्हायचा बुगा. होईल कसला असं वाटतं मी कुर्ला गँग आहे, सॉरी. असं गोल्डन घर पे भी रहते हैं. काय खरं नाही, चैतन्याचा अख्खा स्पा डे चाललाय. आधी हेअरकट वगैरे केलं, आता हेअर वॉश घेणारे, केस सेट करणारे. बघा बघा, प्रिन्स ट्रीटमेंट आहे ह्याला. काय असं खालना घेतोय? असं वरनं घेतोय ना. माझे केस बघ कसे वाटतात, मोठे वाटतात माझे केस. तू केला ऑलरेडी चालू? तुम्हाला भाई एकदम क्लीन हो गया यार ब्रो. चांगलं वाटतं. ठीक आहे, म्हणजे जरा म्हणजे एक्सपेन्सिव्ह आपल्या मयूरची क्वालिटी आपली दिली नाही त्यांनी, पुण्यावाली जी आहे ते. म्हणजे थोडंसं इश्यू होत होते त्याला सांगण्यामध्ये, पण ठीक आहे यार. आता त्यातल्या त्यांनी त्याच्या मनाने थोडेसे चांगले केले आधीपेक्षा. पण आपल्याला वेड्यात काढलं त्यांनी लास्ट टाइम. आणि वेड्यात काढलं, ऍक्च्युली काढलं. लास्ट टाइम माझे केस ह्याचे केस कापायचे आणि आय थिंक बियर्डचे दोघांचे मिळून त्यांनी फक्त 650 घेतले होते. आणि ह्यावेळेस माझे डायरेक्ट फक्त दाढी कापायची, मला दाढी तरी आहे का, डायरेक्ट 400 रुपये दाढीचे. 1000 रुपये झाले माझे. आणि माझी पण लेंथ मुळे ते म्हणले की 1000 रुपये, पण मी ब्लो ड्राय प्लस वॉश कमी पैशात केले. 1000 रुपयात तर नक्कीच नाही केले. मग मी हेअर स्पा केला असता ना 300-400 रुपये अजून टाकून. 1400-1500 मध्ये हेअर स्पा येतो नॉर्मल. थोडंसं. सो मी तर इथं नाही येणार आहे लॅक्मेला. लॅक्मेला पण माझं होऊन जातं स्वस्तात दुसरीकडे. मी हेअरकटच्या आधीच प्राइस विचारणार की हेअरकट किती, त्यानंतरच येणार. बियर्ड तर तू घरातच करत जा. बियर्ड तर घरातच. 400 रुपये मला बच्ची, 400 रुपये मला वर्षभर पण नाही लागणार. 400 रुपये केस कापायला. येड्यात काढला आपल्याला. जाऊ दे, लय घाण. ठीक आहे, आता काय बच्चे जाऊ दे. आता काय करायचं, शॉपिंगला जायचं का? शॉपिंग चला लवकर. दाखव तुझ्या केस मागणं दाखव. बच्ची छान केले त्यांनी आणि लेंथ ऍक्च्युअली वाढली. ब्लो ड्राय केल्यावर सगळ्यांचेच होतात चैतन्य. हा का? हा, चल फुल जाऊ. चला आता शॉपिंगला भेटू तुम्हाला शॉपिंग करता. आम्ही आलेलो आहोत मॅक्सला. काय नाही आवडते बाबू तुला ह्याच्यातलं? काय प्रॉब्लेम? जरा महाग आहे, अजून काय नाही. पण किती महाग आहे असून ही मला आय थिंक अजॉर्ट मध्ये आपल्याला 800-900 रुपयाला बसले, जिथे सेल चालू होता. बट ठीक आहे. आणि इथं डायरेक्ट ती हाफ प्राइसला होती बाळा, तिथं 50% ऑफ होता. हा का? सो चैतन्याचं असं म्हणणं होतं की ऑफिसला वेगळे पैसे कपडे हवेत आणि बाहेर जायला. मी म्हणले मी हेच ऑफिसला आणि हेच घरात पण घालते. त्याचा जो रईसपणा आहे ना, तो घेऊन डुबणार आहे मला एक दिवशी. रईसपणा एवढं चांगले सुंदर कपडे घेतले. मागच्या ब्लॉग मध्ये जेवढे कपडे घेतले तेवढे चैतन्य घालतच नाही ऑफिसला नाही घालत. फालतूगिरी करू नको बाळा. मला हा पण एक शर्ट आवडला. असा आहे. तुला जास्त कपडे नाही घ्यायचे चैतन्य, थोडेच घ्यायचे. मला 4-5 शर्ट तरी पाहिजे. हो खरंच 4-5 शर्ट पाहिजे. मी मांजर बघ
पण ह्याचं हे सोन्याचं मांजर आहे का बच्चे? हे जो उपयोग काय पण शोपीस आहे रे. घ्यायचं काय ना गिफ्ट मांजर? गप्पे त्यांना आवडत नाही. अचानक हा जोर जोरात हसायला लागला. काय झालं? मांजर बघ कसं हेड डोंगरवर केलं मांजराने. आळस येत आहे. अपेरेंटली चैतन्याला काहीच नाही आवडलं मॅक्स मध्ये. काहीच म्हणजे त्याला काहीच नाही आवडलं. मे बी त्याने मन बनवलं की त्याला अजॉर्टला जायचंय. आता गाडी काढतोय आम्ही, चाललोय आता घरीच जाऊ मला वाटतं. आणि चल जेवण वगैरे झालं ना तर पुन्हा जाऊ मला वाटतं बाहेर. जेली ए आणि आपले हे पेपर आहेत का? हाय 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 ते हाय बच्चे सगळं. सो माझ्या आवडीच्या ठिकाणी आलेलो आहोत. हां आणि सीन काय खाण्याचे पदार्थ. सांग ना. काय काय सीन झाला? ये इकडे. काय म्हणत होतास तू? सो मॅक्समध्ये आम्ही गेलो होतो पण काय आवडलं नाही. सो स्किप केला. आता आय थिंक सांगितलं मी अजॉर्टमध्ये जाऊ. सांगितलं मी हो का? ठीक आहे चालेल. मग माझ्याकडनं पण ऐकलं. फ्रेश आता क्रीम मी घ्यायला आणि काजू. वैष्णव मॅडमने आमचं काम सोपं करायचं म्हणून जरा कुक लावली. कुक लावले. त्या मॅडमने डिमांड केली कोफ्ते बनवायचे असतील तर काजू आणि फ्रेश क्रीम घेऊन या. आता घेऊन चाललोय. चाललोय फ्रेश क्रीम आणि काजू घेऊन. पण छान बनवत होते जसं जेवण. काल त्यांनी किती फुलके बनवले होते बच्चे? 12 फुलके. चुकून म्हणले माझ्याकडनं. म्हणजे मी सांगितले चुकून. ठीक आहे आता चला काजू घेऊ आणि जाऊ घरी आणि त्यानंतर मग जाऊ अझॉर्टला. काय म्हणणं तुझं? हा अझॉर्टे पॅक घेऊ का पॅकेट? काजूचं किती रुपयाचं आहे काजू? 1200. काय नाही 294. भाई 1200 चांदी बेचला आहे का काजू मी? का सुट्टे घेऊ? बघ बाई तुझ्यावरती. थांब जरा घेऊ आपण काजू घेऊ पोरांना. असं हिंट घेतलं. तुला अशी हिंट असते ना बाबू आम्ही काहीतरी करणार आहे म्हणून. कारण तुझ्या चेहऱ्यावरचे लगेच सगळे एक्सप्रेशन उडलेले असतात. कारण मी सांगते आता काय झालं, आम्ही बाहेर आलो आणि बाहेर येऊनच लगेच फुलाचं दुकान आहे आणि हा तिकडे घुसला. युजली मी तिकडे घुसते आणि हा तिकडे घुसला. का घुसलास? खूप म्हणजे खूप टाइम झालाय आम्ही एकमेकांना काय म्हणतात एकमेकांना आपण फुलं देणं बंद केलंय. सो आज आता मोका मिळालाच आहे तर ऍटलीस्ट बुके नाही तर मी तुला एक गुलाबाचं फुल तर देऊ शकतो ना बाबू. ठीक आहे ठीक आहे ठीक काय आहे. म्हणतात? आय एम व्हेरी सरप्राईज दो. आय एम व्हेरी सरप्राईज. आम्ही आता एक ब्रँड शूट करतोय आणि चैतन्याचं हसणंच आवरत नाही. मी त्याला डायलॉग दिलाय, त्याला तो बोलताच येत नाहीये. स्क्रिप्ट नाही नको रे राजा हसू. टेक 500. 15 मिनिटं गेले. हसू नको. मी असं म्हणणार की मी कशी दिसते तू काय केलं माहिती का? बच्ची मी असं बोलणार आहे बाबू तू हसतोय का त्याच्या आधी? हसू नको. कुक वगैरेची सवय नाहीये तर असं कोणी जेवण बनवून गेलं तर आम्हाला लय भारी वाटतं. बघ ना एकदा लय भारी बनवलं. त्याने कोफ्ता बनवलेत आज आपल्यासाठी. काढ ना काढ ना. काय डेकोरेशन भरपूर केलं. वासन अयो वासन मला अजॉर्ट ऍक्च्युली लय आवडतं. लय क्लासी आहे आणि लय रिझनेबल. आणि आज मगाशी नावं ठेवत होती अजॉर्टला आणि आता म्हणते क्लासी आहे. यार केस बघ माझे हेल्मेट घालून असं होतं. पण घेऊ आता आपण कपडे. चला घेऊ. मला त्याला मज्जा येते. मला एक टॉप आत्ता आल्या आवडलाय. मी तोच घेणार आहे. चैतन्याने मला काय विचारलं, पिझ्झा खात असेल. कुठला पिझ्झा खात असेल? मग पिझ्झाच खाते ना. पिझ्झा खात नाही, ते गिळत पण नाही रे. हा मग तुला काय पिझ्झा होता त्याच्या हातामध्ये. अरे हा फर्स्ट फ्लोअर आहे. हा अजून एक चढायचं. इंजिनियर लिफ्ट आहे सर तुमच्यासाठी. एका फ्लोअरसाठी हा लिफ्ट. एका फ्लोअरसाठी लिफ्ट. मस्त आहे वुमन सेक्शन. काय सुंदर आहे. कपडे आजकाल तुला कपडे बघायला पण असंच वाटलं. चला अजून एक चालतच जाऊ. मग आता काय आली ना आता लिफ्ट आली का? हो. वाव येताच मला आवडला हा वाला. कुठला? पण तुझी ही स्टाईल नाही आहे ना. बघ मला हे असलं ब्लॅक बिक वाला पाहिजे. हे जेनझी प्रॉपर जेनझी वाला. 999 नको पण स्वस्त वाला पाहिजे जरा. नाही त्यांचं ऑफर असेल ना काहीतरी. गेट 50% ऑन मेंबरशिप. वाह द शूज पण आहे. हे बघ हे पण मग हे दोघं कपल आहेत बाबू. कोण? कशात बघ ते दोघं. त्याला पण जॉल आहे तिला पण जॉल आहे. आणि आमचा बघा. तुमची डेअरीला पण दाखव. मला नाही दाखव. झापझुक होत. छान आहे. रिलॅक्स फिट आहे एकदम. पण लाईट झापझुक होती पण ठीक आहे. बट इट्स नाईस. तू तुझ्या ऑफिस मध्ये घालून जा आउट ऑफ कंट्रोल. आणि कम्प्युटर लागलेली. बाबा कम्प्युटर लागली का?
चैतन्याकडे एक पण ऑरेंज नाही आहे. भगवा कलर घ्यायचा का पोरांना? भगवा नाही पण छान वाटतोय. हा ना. हा साईज काय आहे? एम आहे का? सॅवेज एक्सेल आहे. हा म्हणूनच एवढा मोठा दिसतोय. पण ठीक आहे, हा ऑरेंज घेऊन टाकायची. जरा वेगळे कलर घेऊ आपण. कूल कूल कूल. मी 1999 मी जेन झी आहे, बट चैतन्य 1996 छान तो आहे. मिलेनियल आहे. पण मला ही आवडली आवडली आहे. आणि हा अख्खा पॅन्ट मला हा अख्खा पॅटर्न आवडला मला. हा पण हा नाही आता घेऊ शकत. खूप छान नंतर घेऊ आता नाही. आता आपण एकदम बजेटच्या बाहेर आहे अख्खा तो. जीन्स ही 3000 आहे, बट दिस इज आय थिंक 3000 वर्थ वाली जीन्स आहे. बच्चे बेडीस का तुझा म्हणजे आहे वर, पण आता नको. हे असे कॉलर वाले घेणार असेल तर मला आवडेल. पण आता मला ढेरी आहे ना, माझी ढेरीच आहे गळ्याच्या बाहेर. मला खरंच नको आता. घेऊन टाक. नाही मला नको. अगं मस्करी नाही करत आता खरंच. मी खरं सांगते. हे बघ, ती जीन्स पुन्हा नाही भेटणार आणि ती जीन्स पुन्हा ट्रेंड मध्ये कधी ती कधी माहित नाही. आणि ती जीन्स तू 3 वर्ष घालणार, सो तू फक्त 1 वर्षाला 1,000 इन्व्हेस्ट करतो. फक्त घालून बघतो तो एकदा. कॅल्क्युलेशन आहे. सो 3000ची जीन्स आहे, ती तू 3 वर्ष घालू शकतो. म्हणजे 1,000 एका वर्षाला. 1,000 डिवायडेड बाय 12 किती झाले? मला नाही माहिती. लेस देन समथिंग. सो बच्ची घेऊन टाक. ऐक माझं. नको पण आता नको. मी आज फक्त ट्रायल करू. पोरांनो आज फक्त ट्रायल करू आणि त्याच्यानंतर मग पैसे आले की आपण घेऊ. आता काय पैसे दिवाळी हे जाऊ दे यार. ही लय डेंजर पोरगी. आय डोंट नो हे तुमच्यासोबत होतं का नाही, पण प्रत्येक टायमिंगला वॉशिंग मशीन मध्ये कपडे टाकल्यावरती सॉक्स एक कमी होत जातो. आणि मी मशीन फिरून बघते, हातबीत घालून बघते, बट सॉक्स कमी झालेले असतात प्रत्येक ह्याला. तुला दिस इज व्हेरी नाईस. चीटोस वाला म्हणजे कलरफुल घेऊ ना जरा. म्हणजे कसं होतं की कळतं की याच्या हरवलेत. म्हणजे पांढरा मला हा आवडला. म्हणजे सगळे हे जे काळे सॉक्स मला कळतच नाही कुठला हरवलाय कुठला नाही. इथे कसे चीटोस कळेल तरी हे हरवलेत. चीटोस आणि खायचे पदार्थ आहे ना ते तर मला आवडणार. असं वाटतं यार मला हेच आवडतं. यांचे ट्रायल रूम्स वावो. तुम्ही लाईट चेंज करू शकता. वाढीव यांचं. आणि इथं काय कसं आहे बंद कसं आहे. एक बटन दाबलं की अरे चालू. विषय गोल. आता जरा कपडे बदलताना तुम्हाला हे दाखवतो विषय काय कसं आहे. वाढीव बघा टीव्ही एवढे सगळे शर्टचे ऑप्शन्स होते, पण चैतन्याला शेवटी हा वालाच आवडला. छान दिसतोय. फिटिंग मस्त एकदम. आज मला असं ओव्हरसाइज शर्ट घ्यायला लागलं. हे ओव्हरसाइज शर्ट हो. ओव्हरसाइज नाही बच्ची. नॉर्मल फिट आहे, रिलॅक्स्ड फिट आहे. बिकॉज ते खांद्याचं खाली आलं म्हणजे. पण ठीक आहे. म्हणजे एवढे सगळे शर्ट मला जे आवडले होते त्याचा काय फायदा नाही आहे. मला ऑरेंजवाला खूप आवडला होता यार. ठीक आहे चल डन करून टाक मग. हा एकच ठीक आहे यार. आज तुम्हाला दिन नाही आहे. वैष्णवीला म्हटलं हे काय काहीतरी बघत होती. हे काय? ब्राउन्झर. हे आहे ब्रॉन्झर. पण मी तर आयुष्यात कधी ऐकलं नाही. बच्ची मी ब्रॉन्झर नाही ऐकलं. मी पॅन्झर ऐकलं. पॅन्झर. आणि तू तिथे गेला काय म्हणत होतास? काय म्हटलंस तुम्हाला? हा पोकेमॉन पाहिजे का? टाकू होता डोक्यात. बच्ची आपण दोघं कुठं जायच्या लायकीच्या नाही. पकडे सर मला बघू दे. काय बघायचं झालं? पॅन्झर माहिती आहे बच्ची मला. पॅन्झर तुला माहिती आहे का? पॅन्झर म्हणजे हो रंगाडा GTA 5 मधला. 5 मधला वाई सिटी मधला. त्याला आपण कोट टाकतो आणि पॅन्झर. वा जमतं की. नको आता परफ्यूम मांडलाय. कोचचा परफ्यूम महागडा परफ्यूम असतो 5,000. पण नाही कसं वापरायचं आहे ना. त्याला म्हणलं कपड्यांना मारला तर 2 दिवस धुवू नको कपडे. म्हणजे कसं ऑफिसला घालून जाता येईल. बट इट इज सिमिलरच आहे. तर खुर्चीवर नव्हतोस का जरा दाखव मला का. 5,000 आहे रे. पण घ्यायचं का तुला? चल बाळा. 500 रुपयाचं पण नाही घेतलं. 250 रुपयाचं वाला. पोरी हे सगळं घेतात. ब्रश काय बच्चे? अरे बच्ची रंगवायला रंगरंगोटी करायला. रंगरंगोटी. पण मला तू काहीच घेत नाही रंगरंगोटी करायला. बच्ची आपण श्रीमंत झालो ना हे अख्खं सेक्शन तुला घेईल. इट इज लाईक बेसिक. घ्यावंच लागतं. बेसिक नाही करावंच लागतं. मेकअप तर करणारच ना मुलगी. नाही पण तुला गरज नाही मेकअपची. तू सुंदर आहेस विदाउट मेकअप. फालतू डायलॉग टाकतो. सुंदर दिसतेस तू विदाउट मेकअप. बंद करते. वैष्णवीला आहे ना एक हे झालंय काय म्हणत झाला रोग झालाय. रोग. सो आता मी जेवणाची पण बाई लावली काय. ठीक आहे जेवणाची पण बाई लावली. तिला जे बाहेरून मागवण्यात खायची मजा असते ना तरी सुद्धा कधीतरी ती विचार करते. मी तिला खूप आढळतो. आता आजकाल तर आढळताच. आता ते नाही मागवत बाहेर ना. पण तरीसुद्धा तिने एकदा विचारलेलं मला की मी हे मागवू का जरा. आणि मी म्हटलं बच्ची बाई लावली आहे आणि तू तरीसुद्धा बाहेर न मागवते. आणि आत्ता पण तेच झालं.
कपडे बिपडे घेतले आम्ही. एकच शर्ट घेतला कारण बाकीचे मला आवडलेच नाही आणि मला नीट बसत नाही. एकच तो नीट बसला म्हणून मी एकच घेतला. पण आता इथे आलो आहे आणि फक्त एकच शर्ट घेऊन कसं जाणार ना. मॅडमला जाता आता लगेच स्वतःला काहीतरी घेतलं, आता लगेच काहीतरी घेतलं. बघू आता कसं दिसतं, येईल बाहेर. अशा प्रकारे झालेली आहे थोडीशी शॉपिंग. वैष्णवीने फायनली मी तुम्हाला जे लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं ते उचललेलं आहे शर्ट. आणि असं मला वाटतं आता इथंच एंड करावं. आणि बाकीचे मला वाटतं शर्ट्स आता सगळे फ्लिपकार्ट किंवा अमेझॉनवरूनच मागेल, बिकॉज इथं जरा मजा नाही. मला माझे केसेस इतके आवडतात की मी तेच बघत बसली. सॉरी. हां का? बघू जरा मग तुझ्या केसांवर झूम करू होतं तोंडावर. वाव, छान दिसतेस का? थँक्यू. चला ठीक आहे, मग भेटायचं का आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.